मित्रांनो, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगे आणि त्यांचे जिल्हे कायमचे कसे लक्षात ठेवायचे? जोड्या लावा प्रश्नासाठी बघा ही भन्नाट ट्रिक. लक्षात ठेवा, ही एकच ओळ. 5 भाऊ गेले त्र्यंबकला. आता ही ओळ डिकोड करूया. पा म्हणजे परळी वैजनाथ, जे बीड जिल्ह्यात आहे. भा म्हणजे भीमाशंकर, पुणे जिल्ह्यात. घृ म्हणजे गेले, म्हणजेच घृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. औम म्हणजे भाऊ मधला उ किंवा औ, म्हणजेच औंढा नागनाथ, जे हिंगोली जिल्ह्यात आहे. आणि त्रम म्हणजे त्र्यंबकेश्वर, नाशिक. झाले का नाही एका वाक्यात 5 जिल्हे आणि ज्योतिर्लिंगे पाठ? तर ह्या अशा ओढून ताणून ट्रिक्स बनवाव्या लागतात आणि त्या पूर्णपणे लक्षात ठेवल्या, खूप वेळा पाठ केल्या, तर परीक्षेतील तुमचा मार्क हमखास मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरचा विषय आहे महाराष्ट्रातील पर्यटन. हा घटक केवळ मनोरंजनाचा नाही, तर भक्ती, इतिहास, निसर्ग आणि वन्यजीवांचा एक अद्भुत प्रवास आहे. आयोगाच्या पेपरमध्ये यावर हमखास 2 ते 3 प्रश्न असतात. आपल्या या प्रवासाचा नकाशा पहा. आपण पर्यटनाला 4 मुख्य दिशांमध्ये विभागले आहे. 1. श्रद्धा आणि भक्ती, म्हणजेच त्यामध्ये काय येईल? ज्योतिर्लिंगे व शक्तिपीठे. 2. इतिहास आणि वारसा, त्यामध्ये लेणी वगैरे पाहणार आहोत. 3. कोकण किनारपट्टी. आणि 4. वन्यजीव आणि निसर्ग, त्यामध्ये राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प. तर सुरुवात करूया शंकरांच्या 5 ज्योतिर्लिंगांनी. संपूर्ण भारतातील 12 पैकी तब्बल 5 ज्योतिर्लिंगे केवळ आपल्या महाराष्ट्रात आहेत. याचे भौगोलिक वितरण लक्षात घ्या. मराठवाड्यात 3, बीड, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर. पश्चिम महाराष्ट्रात 1, जे पुणे जिल्ह्यात आहेत. आणि उत्तर महाराष्ट्रात 1, जे नाशिक जिल्ह्यात आहे. आता हे सर्व लक्षात ठेवण्याची ही आहे मास्टर ट्रिक. 5 भाऊ गेले त्र्यंबकला. आता हे झाले 5 ज्योतिर्लिंगे. प परळी वैजनाथ, भा म्हणजे भीमाशंकर, गेले मधील घृ लक्षात ठेवा, घृष्णेश्वर, औ औंढा नागनाथ आणि त्रम म्हणजे त्र्यंबकेश्वर. ही ट्रिक पाठ केल्यास हे 5 ज्योतिर्लिंगे आपल्या मेंदूत कायमची फिट बसतील. आता यातील नाशिकचे त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान असून येथील शिवलिंगावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे 3 चेहरे आहेत. तर पुण्यातील भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान असून इथे आपल्याला राज्य प्राणी शेकरू आढळतो. आता मराठवाड्याचे वैभव पहा. छत्रपती संभाजीनगर मधील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला. हिंगोलीतील औंढा नागनाथ हे पांडवांनी बांधलेले भारतातील आद्य म्हणजेच पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. आणि बीड मधील परळी वैजनाथ हे मेरू पर्वताच्या उतारावर असून येथील परिसराला चिंचवन म्हणतात. आता वळूया 3.5 शक्तिपीठांकडे. महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 पीठे आहेत, जिथे देवीचा पूर्ण आणि अंश रूपात वास मानला जातो. आता या शक्तिपीठांचे नद्या आणि पर्वतानुसार डिकोडिंग पहा. पहिले आहे कोल्हापूरची अंबाबाई, हे पंचगंगा नदीच्या खोऱ्यात आहे. दुसरी आहे तुळजापूरची भवानी, जे बाळाघाट डोंगर रांगांमध्ये आहे. तिसरी आहे माहूरची रेणुकामाता, ही नांदेडमधील पैनगंगा नदीच्या खोऱ्यात किनवट जवळ आहे. आणि जे अर्धे पीठ आहे ते म्हणजे वणीची सप्तशृंगी माता, जी नाशिकच्या 7 माळा डोंगर रांगेत वसलेली आहे. महाराष्ट्रातील लेण्यांवर प्रश्न आला की आपला हमखास गोंधळ उडतो. आज हा गोंधळ कायमचा संपूया. पुण्याच्या लेण्या कशा लक्षात ठेवायच्या? तर ट्रिक आहे, पुण्याच्या कारल्यात जुन्नरची भाजी. म्हणजेच काय? कारले, जुन्नर, भाजे हे सर्व लेणी कुठे आहेत? पुण्यात. आणि नाशिकमध्ये आहे मांगी तुंगी. आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत जगातील प्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी. आणि मुंबई समुद्रात कोणती लेणी आहे? तर त्या आहेत घारापुरी आणि एलिफंटा लेणी, म्हणजेच एलिफंटा केव्ज. लेणी म्हणजे काळ्या पाषाणातील जिवंत इतिहास. महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाचा बनलेला आहे. हा खडक कोरण्यासाठी अत्यंत अनुकूल असल्याने इथे लेण्यांची निर्मिती सर्वाधिक झाली. यात बौद्ध, हिंदू आणि जैन अशा तिन्ही धर्मांचा त्रिवेणी संगम दिसतो. जागतिक वारसा स्थळे कोणते आहेत ते पाहूया. अजिंठा लेणी ही वाघूर नदीच्या दरीत कोरलेली असून ती भिंतीवरील नैसर्गिक रंगातील चित्रकलेसाठी, ज्याला फ्रेस्को पेंटिंग स्टाईल म्हणतात, यासाठी ती जगप्रसिद्ध आहे. तर वेरूळ लेणी यामधील कैलास मंदिर, जे लेणी क्रमांक 16 आहे, हे एकाच अखंड पाषाणात वरून खाली म्हणजेच टॉप टू बॉटम कोरलेले जगातील अद्वितीय आश्चर्य आहे. आता एक या बाबतीत आयोगाचा सापळा बघा. एलिफंटा लेणी ही मुंबईजवळ अरबी समुद्रातील घारापुरी बेटावर आहे. इथे प्राचीन शिवलेणी आहे. तर पुण्यात लोणावळ्याजवळ कारले आणि भाजे लेणी आहेत.
यातील कार्ले हे भारतातील सर्वात मोठे चैत्यगृह मानले जाते. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. पण कोणते पुळण म्हणजे बीच कोणत्या जिल्ह्यात आहे हे लक्षात कसं ठेवायचं? तर बघा, सिंधुदुर्ग म्हटलं तर तारकर्ली आणि मालवण लक्षात ठेवा. रत्नागिरीत गणपतीपुळे आहे. रायगडचे किनारे कसे लक्षात ठेवाल? तर ट्रिक आहे, अलिबागच्या मुरुडमध्ये श्रीवर्धनने हरीश्वरला काशीद दिली. म्हणजे काय? अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि काशीद हे तेथील बीच आहेत. आता पालघरमध्ये डहाणू, केळवे, अर्नाळा हे बीच आहेत. आता आपण वळूया कोकण किनारपट्टीकडे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा रिया प्रकारचा दंतूर समुद्र किनारा लाभला आहे. स्वच्छ निळे पाणी आणि पांढरी वाळू हे या विलोभनीय किनाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. कोकणातील प्रमुख किनारे पहा. सिंधुदुर्ग मधील तारकर्ली हे स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग साठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरीत गणपतीपुळे आहे. रायगडमधील काशीद हा पांढऱ्या वाळूचा म्हणजेच व्हाईट सँडचा, तर अलिबाग हा कुलाबा जलदुर्गाजवळील काळ्या वाळूचा पर्यटकांचा आवडता किनारा आहे. समुद्र सपाटीवरून आता आपण जाऊया थंड हवेच्या ठिकाणांवर म्हणजेच हिल स्टेशन्सवर. साताऱ्यातील महाबळेश्वर हे 5 नद्यांचे उगमस्थान असून रायगडमधील माथेरान हे आशियातील एकमेव प्रदूषण रहित म्हणजेच ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. आणि अमरावतीतील चिखलदरा हे सातपुड्याच्या गाविलगड टेकड्यांवर 1117 मीटर उंचीवर आहे. ही सर्व प्रमुख ठिकाणे लक्षात ठेवा. आता आपण पाहूया सह्याद्रीतील नेत्रसुखद धबधबे. साताऱ्यात वेण्णा नदीवर अतिशय उंच असा लिंगमळा धबधबा आहे. तर कोल्हापूरमध्ये आजरा तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर रामतीर्थ हा नैसर्गिक व ऐतिहासिक धबधबा आहे. आयोगाचा सर्वात आवडता प्रश्न कोणता आहे? तर तो आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्पासंबंधित. एका सेकंदात हे कसे ओळखायचे? तर या 6 राष्ट्रीय उद्यानांची एक ट्रिक आहे, ती लक्षात ठेवा. ट्रिक आहे गुगल साप पेंट्स म्हणजेच गुगामल, संजय गांधी, चांदोली, पेंच आणि ताडोबा नवेगाव. आणि 6 व्याघ्र प्रकल्पांची ट्रिक आहे मेस, ताप, नवबो. मग ते कोणते? मेळघाट, सह्याद्री, ताडोबा, पेंच, नवेगाव, नागझिरा आणि बोर. यातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान अमरावतीचे गुगामल आणि सर्वात छोटे संजय गांधी आहे. आता वळूया वन्यजीव आणि निसर्ग या शेवटच्या टप्प्याकडे. महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आणि 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. नकाशामध्ये पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या वन्यजीव व व्याघ्र प्रकल्पांची सर्वाधिक घनता विदर्भ प्रदेशात आहे. आता आपण 6 राष्ट्रीय उद्याने लक्षात ठेवण्याची आपली ट्रिक पाहूया. ट्रिक आहे गुगल साब पेंट्स. मग आता एकेका अक्षरानुसार पहा. गुगल म्हणजे गुगामल, पुढं नवेगाव चांदोली, स म्हणजे संजय गांधी, ब म्हणजे बोरिवली, पेम म्हणजे पेंच आणि पेंट्स मधलं ट म्हणजे टी ताडोबा. आता याचे भौगोलिक वितरण पाहूया. ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे 1955 मध्ये स्थापन झालेले राज्यातील सर्वात जुने व मोठे उद्यान आहे. पेंच हे नागपूर हे मोगली कथेचे मूळ स्थान आहे. संजय गांधी हे महानगराच्या मध्यभागी असलेले जगातील एकमेव उद्यान आहे. तर चांदोली हे सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी अशा 4 जिल्ह्यांच्या सीमेवर वारणा नदीच्या खोऱ्यात आहे. आता पाहूया 6 व्याघ्र प्रकल्प म्हणजेच टायगर रिझर्व्स. यासाठी ट्रिक आहे मेस, ताप, नवबो. यामधील मे म्हणजे मेळघाट जे अमरावती जिल्ह्यात आहे. स म्हणजे सह्याद्री जे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येते. ताप मधील ता म्हणजे ताडोबा जे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. प म्हणजे पेंच जे नागपूर जिल्ह्यात आहे. आणि नवबो मधील नव म्हणजे नवेगाव नागझिरा जे गोंदिया जिल्ह्यात आहे. आणि बो म्हणजे बोर जे वर्धा जिल्ह्यात आहे. आता आपण या व्याघ्र प्रकल्पांविषयी फॅक्ट्स पाहूया. बोर हा भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबा वाघांच्या सर्वाधिक घनतेसाठी म्हणजेच हायेस्ट डेन्सिटीसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्री हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. आणि मेळघाट हा 1973-74च्या प्रोजेक्ट टायगर अंतर्गत समाविष्ट झालेला महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. या सर्व फॅक्ट्स नीट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आता आपण पाहतोय महाराष्ट्राचे पर्यटन मॅट्रिक्स म्हणजे सारांशरूपी तक्ता. तर या ट्रिक्स ज्या सांगितल्या त्या लक्षात ठेवा. काय होती? ज्योतिर्लिंगांची 5 भाऊची ट्रिक, 3.5 शक्तिपीठे, 6 नॅशनल पार्कची गुगल साप पेंट्स आणि 6 टायगर रिझर्व्हची मेस, ताप, नवबो ही ट्रिक. हा चार्ट परीक्षेला नक्की पाहून जा. इथे व्हिडिओ पॉज करा आणि याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
तर मित्रांनो, आपण संपूर्ण पर्यटनाचे भौगोलिक आणि ऐतिहासिक सविस्तर विश्लेषण पाहिले आहे. आता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न. आशिया खंडातील एकमेव वाहन मुक्त म्हणजेच ऑटोमोबाईल फ्री प्रदूषण रहित हिल स्टेशन कोणते आहे? आत्ताच आपण व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तुमचे अचूक उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारचे महाराष्ट्राचे भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास या संबंधीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर सह्याद्री IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि कीप स्टडिंग. MPSC वर्णनात्मक किंवा UPSC परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तर लेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर UPSC स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तर लेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची, म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या WhatsApp क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या MPSC प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा.